नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त कलेबद्दल. एक अशी कला जी आपल्याला जीवनातल्या मोठ्यातल्या मोठ्या वादळातही स्थिर आणि हस्तमुख राहायला शिकवते. आणि ही काही केवळ एक कल्पना नाही, तर आयुष्य जगण्याचा एक खूप खोल आणि शक्तिशाली मार्ग आहे. पण चला, आधी एका प्रश्नावर विचार करूया. खरंच का हो, बाहेरची परिस्थिती ठरवते की आपण हसायचं की नाही? म्हणजे सगळं चांगलं असेल तरच हसायचं, की आपलं हास्य हे आपल्या आतून येतं? परिस्थिती कशीही असो, त्याला काही फरक पडत नाही? आज आपण याच महत्वाच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. होतं काय ना, की आपण अनेकदा परिस्थितीच्या दबावाखाली जगत असतो. आपल्याला वाटतं की एकदा का सगळ्या समस्या संपल्या की मग आपण एकदम आनंदी हो. पण ह्यात एक मोठी मेघ आहे. हे बघा, आपण सगळेच कधी ना कधी या रोहनच्या जागी असतो नाही का? समस्यांच्या काटेरी वाटेवर उभे, खांद्यावर जबाबदारीचं ओझं आणि डोक्यावर काळवंडलेलं आभाळ. आपल्याला वाटतं की हे काटे, हे ढग एकदाचे दूर झाले की सगळं काही ठीक होईल. पण बाहेरच्या जगाशी सतत लढण्याचा हा प्रयत्न आपल्याला फक्त थकवतो आणि हताश करतो. आता इथे बघा, हे आपल्याला दोन मार्गांमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. एकीकडे आहे व्यर्थ प्रयत्न. म्हणजे काय? तर सतत बाहेरच्या परिस्थितीशी झगडत राहणे, तिला बदलण्याचा प्रयत्न करणे. आणि दुसरीकडे आहे जीवन जगण्याची कला, जी आपल्याला शिकवते की खरा बदल बाहेर नाही, तर आपल्या आत, आपल्या दृष्टिकोनामध्ये घडवायचा असतो. तर मग जेव्हा आपण हा बाहेरचा संघर्ष सोडून आतल्या बदलाकडे वळतो ना, तेव्हा काय होते माहितीये? तेव्हा आपल्या आयुष्यात एक दिव्य मशाल पेटते. आणि ही मशाल आहे योग्य दृष्टिकोनाची. चला बघूया हा प्रकाशमय विचार आला तरी कुठून. तर ही जी शिकवण आहे ना, ती आपल्याला मिळाली आहे सन 1967 मध्ये. परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी एका प्रेरणादायी वसंत संदेशातून ही गोष्ट सांगितली होती. आणि ती आजही तितकीच महत्वाची आणि प्रभावी आहे. गुरुदेवांनी आयुष्याची किती सोपी आणि सुंदर व्याख्या केली आहे बघा. ते म्हणतात, आयुष्य म्हणजे युद्ध नाहीये, ते एक खेळ आहे. आणि या खेळातला उत्तम खेळाडू तो नाही जो नेहमी जिंकतोच, तर तो आहे जो हरत असताना सुद्धा खेळण्याचा खरा आनंद घेतो आणि चेहऱ्यावरचं हास्य कधीही कमी होऊ देत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर आनंद हा कोणत्या तरी गोष्टीवर किंवा यशावर अवलंबून नाहीये. तो एक सराव आहे, एक निवड आहे. ती एक जगण्याची पद्धत आहे. आणि ज्या क्षणी आपण हे सत्य स्वीकारतो ना, तेव्हा आनंदी राहण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाहेरच्या कारणांची गरजच उरत नाही. चला, आता आपण त्या मूळ संदेशाकडे जाऊया. हे आहेत गुरुदेवांचे शब्द, जसेच्या तसे, जे या विचाराची ताकद आपल्याला दाखवून देतात. वाह, किती सुंदर आणि खोल विचार आहेत हे, नाही का? खरा पुरुषार्थ म्हणजे बाहेरच्या संकटांवर विजय मिळवणं नाही, तर आपल्या मनाला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि आनंदी ठेवणं. आणि यातली शेवटची ओळ तर खूपच महत्वाची आहे. प्रसन्नता तुमच्या दृष्टिकोनाचा आरसा आहे. याचा सरळ अर्थ आहे की जग आपल्याला कसं दिसतं हे पूर्णपणे आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. जर आपण आतून आनंदी असू, तर अवघड परिस्थितीतही आपल्याला कुठून तरी मार्ग सापडतोच. ठीक आहे, हे सगळं कळलं. पण मग ही इतकी मौल्यवान शिकवण आपल्या आयुष्यात आणायची कशी? यासाठी फक्त माहिती असून चालणार नाही, तर एक पक्का निश्चय आणि संकल्प करण्याची गरज आहे. हे बघा, इथे 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, हे स्वीकारा की आयुष्य एक कला आहे, संघर्ष नाही. दुसरी पायरी, हे समजून घ्या की आपलं हसणं ही आपली सगळ्यात मोठी आतली ताकद आहे. तिसरी पायरी, हा पक्का निश्चय करा की काहीही झालं तरी आनंदी राहायचं. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची पायरी, हा संकल्प करा की आपली मनःशांती कोणत्याही परिस्थितीत जपायचीच. तर आजच्या या संपूर्ण विवेचनातून आपण काय घेऊन जायचं आहे? पहिला म्हणजे आनंद बाहेर शोधायची गोष्ट नाहीये, तो आतून जागृत करायचा असतो. दुसरं म्हणजे आपलं एक हास्य मोठ्यातल्या मोठ्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद देऊ शकतं. तिसरं म्हणजे आनंदी राहण्याचा एकदा निश्चय केला ना, की तो सहज आपल्या आयुष्याचा भाग बनून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आनंदी राहणं हा आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. चला तर मग आज आपण सगळे मिळून हा एक संकल्प करूया की कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही परिस्थिती माझ्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मनातली शांतता हिसकावून घेऊ शकणार नाही. कारण माझं हास्य ही माझी निवड आहे, माझी शक्ती आहे.